मुंबईतून एक पुढची बातमी समोर येते आहे। मुंबईच्या पवईमध्ये एका मनोरुग्णानं काही मुलांना ओलीस ठेवल्याचं समजतंय। मुलांना एका खोलीमध्ये डांबून ठेवण्यात आलेलं आहे। 20 ते 2 मुलं आत असल्याची माहिती समोर आलेली आहे। मुंबईतल्या पवईमध्ये एकानं काही मुलांना ओलीस ठेवल्याची माहिती समोर आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी यशा कोटक या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। काय नेमकी अपडेट आहे? हे मुंबईचं जे पवई एरिया आहे तिकडे अशी बातमी समोर येत आहे की एक मेंटली अनस्टेबल जे माणूस आहे त्यांनी जे मालक आहे त्यांना किडनॅप करून तिकडे ठेवलं आहे। पण अजून हे प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन आहे। मुंबई पोलीस जे आहे ते त्यांनी आपली टीम तिकडे पाठवलेली आहे पवईला आणि अजून ते इन्व्हेस्टिगेशन करत आहे। थोडे मुंबई पोलीसचे जे सोर्सेस आहेत त्यांनी आपल्याला असं सांगितलं आहे की आता थोड्याच वेळपूर्वी हे घटना घडली आहे आणि याचे व्हिडिओ पण समोर येत आहे। पण या व्हिडिओ जे आला आहे त्याच्यामध्ये अजून जे मुले आहेत ते दिसत नाही। फक्त एवढंच माहिती आली आहे आता मुंबई पोलीसकडून की त्याचे जे वरिष्ठ अधिकारी आहे ते सगळे पोहोचले आहे तिकडे आणि हे जे माणूस कोण आहे कशाला हे घटना घडली आहे सगळ्यांची ते माहिती घेत आहे। हो बरं, 20 ते 25 मुलं यात कोंडल्याचं समजतंय। त्यांना डांबून ठेवण्यात आलेलं आहे। कोण ही मुलं आहेत? शाळेतली मुलं आहेत? त्यांचं वय काय? त्या संदर्भातली काही माहिती मिळते आहे? अजून किती मुले आहे ते कुठून आले ते शाळेचे मुले आहे लहान मुले आहेत याची माहिती अजून काही बाहेर समोर येत आहे। फक्त हे जे प्रकरण आहे त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे म्हणून त्याच्याने पोलीसची माहिती आहे ते येत आहे। पोलीस चे अधिकारी जे आहे वरिष्ठ अधिकारी त्यांनी हे सांगितले आहे की हे जे माणूस आहे आतमध्ये ते मानसिक रूपाने अनवेल आहे आणि बिमार आहे आणि म्हणून हे जे मुले आहेत त्यांना तिकडे किडनॅप करून ठेवलं आहे। पण अजून कोणत्याही मुलाला काही इंजुरी झाली नाही। आपण पाहतोय पवईतली ही घटना आहे आणि भर वस्तीमध्ये एका खोलीमध्ये आपल्याला हे दिसतंय की अशा प्रकारे 20-25 मुलांना डांबून ठेवण्यात आलेलं आहे। कुठून ही इतकी मुलं आलीत आणि कुणाला त्या संदर्भात काही कळलं नाही का? आणि हा संपूर्ण प्रकार जो आहे तो अचानक कसा समोर आला? हो म्हणून हे जे व्हिडिओ आहे ते व्हायरल झाला त्याच्यानंतर पोलिसला ते इन्फॉर्मेशन मिळाली आणि लगेच जसं इन्फॉर्मेशन मिळाली तेव्हा पोलीस त्या स्पॉटला गेली आहे पवईमध्ये। त्याच्यानंतर ही जे आहे पोलीस तिकडे गेली आणि त्याने जे माणूस आहे त्याच्या संपर्कात आहे पोलीस। पण आता किती मुले आहे आतमध्ये कोण मुले आहे त्याला कसं तिकडे नेऊन गेले हे सगळे जे आहे ते पोलीस इन्व्हेस्टिगेट करत आहे। मग किडनॅपिंग करण्यामागचं काही कारण समजतंय का? काही फिरवती मागण्यात आलेली आहे? काही वाटाघाटी संदर्भात काही चर्चा होत आहे असं आपण सांगितलं पोलिसांशी, त्यातून काय कळतंय? हे जे इन्फॉर्मेशन आहे ते अजून पोलिसने काही इन्फॉर्मेशन बाहेर काढली नाही की हे किडनॅपिंगचा रिझन काय आहे। फक्त एवढंच इन्फॉर्मेशन बाहेर आलं आहे की मुले जे आहे ते किडनॅपचे प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन बाहेर येत आहे कारण की हे जे प्रकरण आहे हे थोड्या वेळापूर्वीच घडलेलं आहे आणि अजून आपल्याला जे पुढची माहिती आहे त्याच्यासाठी आपल्याला वेट करावे लागेल। यशा, हा जो व्हिडिओ आहे जो समोर आला असं आपण सांगितलं, कधीचा हा व्हिडिओ आहे? किती वेळापूर्वी हा समोर आला आणि पोलीस पोहोचून तिथे आता किती वेळ झालाय? हे जे व्हिडिओ आहे जसं आपण बघतोय की हे 1 तासच्या आतच हे जे व्हिडिओ आहे ते बाहेर आला आहे। पोलीस तिकडे ते व्हिडिओ आला की पोलीस लगेच तिकडे पोहोचलेली आहे। हे जे आपण बघू शकतो जसं याचं हे जे नाव आहे ओयला ज्युनियर लॅब्स जे पवईमध्ये आहे तिकडे हे मुलांना घेऊन बसलेले आहे आणि हे मुले कशाला जसं किडनॅपिंग झालं याची माहिती अजून पोलिसांनी बाहेर काढलेली नाही। जी, या संपूर्ण प्रकरणाचे अपडेट्स वेळोवेळी देतच राहा। तुर्तास धन्यवाद यशा, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय 15 वर्षाखालील मुलांना एका खोलीमध्ये डांबून ठेवण्याचा प्रकार समोर आलेला आहे। जवळजवळ तासाभरापूर्वी या संदर्भातला व्हिडिओ समोर आला होता। मेरे को ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है। और मेरे कुछ सवाल है, मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने हैं, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है। लेकिन मुझे ये जवाब चाहिए, मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए। ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है, कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है। सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है।
ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है। लेट्स चेंज 4 मैं सच में करने वाला था, करने वाला हूँ। अगर ज़िंदा रहा तो मैं करूँगा, अगर मैं मर गया तो कोई और करेगा, लेकिन होगा ज़रूर। इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो, बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूँ और उसमें मर जाऊँ। मैं मर जाऊँ या नहीं मर जाऊँ, बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे, ट्रॉमाटाइज डेफिनेटली होंगे। उसके ऊपर कुछ होगा तो मुझे पता नहीं, उसका ज़िम्मेदार मुझे ना गिना जाए, उसका ज़िम्मेदार उन लोगों को गिना जाए जो अननेसेसरी ये ट्रिगर कर रहे हैं, जबकि एक नॉर्मल कॉमन पर्सन सिर्फ बात करना चाहता है। मेरी बातें ख़त्म होने के बाद मैं खुद ही बाहर आऊँगा। मैं अकेला नहीं हूँ, मेरे साथ और भी लोग हैं। कई सारे लोगों को ये परेशानियाँ हैं और ये मैं सल्यूशन देने वाला हूँ सिर्फ बातें करके। प्लीज़ डू नॉट ट्रिगर मी टू डू सम हार्म टू एनीबडी। मैं रोहित आर्या। सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया है और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है। मेरे कुछ ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है। और मेरे कुछ सवाल है, मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने हैं, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है, लेकिन मुझे ये जवाब चाहिए। मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए। ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है, कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है। सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है। ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है। लेट्स चेंज 4 मैं सच में करने वाला था, करने वाला हूँ। अगर ज़िंदा रहा तो मैं करूँगा, अगर मैं मर गया तो कोई और करेगा, लेकिन होगा ज़रूर। आपण पाहिलं आरोपी रोहित आर्या याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्या संदर्भातला आपण व्हिडिओ पाहत होतो, तो इशारा देत होता की या संपूर्ण प्रकरणामध्ये काही प्रश्न आहेत माझे, त्या संदर्भात चर्चा करायची आहे। मात्र या संदर्भातली मोठी अपडेट आपण पाहतोय, आरोपी रोहित आर्य याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आरोपी रोहित आर्य याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्याने 20 ते 25 मुलांना एका खोलीमध्ये डांबून ठेवलेलं होतं। त्या संदर्भातला एक व्हिडिओ समोर आलेला होता। तासाभरापूर्वीची ही घटना होती। त्यानंतर पोलिसाचं पथक तिथे पोहोचलेलं होतं आणि त्यानंतर आता आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। या मुलांची आता सुटका केली जाईल। या संपूर्ण प्रकरणासंदर्भात आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी अधिक माहिती देतील। कृष्णा, काय संपूर्ण प्रकरणाची अपडेट? नक्कीच आपण पाहू शकतो पवईत जे आहे ती घटना समोर येत आहे। सोशल मीडियावरती त्याने स्वतः जो व्यक्ती आहे त्याने देखील जो आहे तो स्वतः व्हिडिओ बनवून माध्यमांसमोर जे आहे ते आपल्याला व्हायरल केलेला आपल्याला पाहायला मिळतं। मुंबईतील त्या मुलांमध्ये जे आहे ते एका शाळेत त्याने डांबून ठेवलेलं आणि थेट तो जो आहे तो मागणी करताना आपल्याला पाहायला मिळतं। स्वतःला जाळून घेईल देखील असं जे आहे ते असं देखील तो त्या व्हिडिओ मध्ये बोलताना आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्या काही मागण्या आहेत त्या देखील त्या थोड्याशाच मागण्या असं देखील जो आहे तो उल्लेख करताना आपल्याला या संपूर्ण व्हिडिओमध्ये करताना पाहायला मिळतं। आपण पाहायला गेलं तर त्या शाळेत जे आहे ते विद्यार्थ्यांना देखील त्याने डांबून ठेवले। अनेक विद्यार्थी आणि त्याचबरोबर अनेक व्यक्ती देखील जे आहेत त्या सोबत असल्याचा दावा जो आहे तो त्या व्हिडिओच्या माध्यमातून करताना पाहायला मिळतोय। आता पाहायला गेलं तर सगळीकडे जे आहे ते एकंदरीत भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण त्या स्वतः तो या ठिकाणी मी स्वतःला आणि ज्याने डांबून ठेवलेल्या मुलांना आहे त्यांना मी स्वतः जाळून घेईल असं देखील जो आहे तो उल्लेख करताना आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे। आता एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे या पवई शाळेच्या बाहेर आणि कुठेतरी ऑडिशनच्या नावाखाली जे आहे ते या विद्यार्थ्यांना मी बोलवलं आणि एकंदरीत त्या एकत्र केलं आणि गोळा केला आणि त्यांना आता डांबून ठेवलेलं आहे। आता पुढील पाहायला गेलं तर घटनास्थळी देखील जे आहे ते पोलीस जे आहे ते पोहोचतीलच आणि त्याचबरोबर आजूबाजूची माणसं देखील जी आहे ती मोठ्या प्रमाणात तिथे जमा व्हायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळतं आणि पुढचं पाऊल नक्की काय पोलीस प्रशासन घेतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी, आपण असे जोडलेले आहात या संदर्भात चर्चा करण्यासाठी न्यूज 18 च्या वरिष्ठ संपादक प्रीती सोनपुरा आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। मॅडम, आपण हे संपूर्ण प्रकरण पाहिलं, वेनसडे चित्रपट आपण पाहिला असेल, त्यासारखी ही घटना सत्यामध्ये घडताना आपल्याला इथे दिसती आहे। काय वाटतं या प्रकरणातून, काय मागण्या असू शकतात? कॉमन मॅन म्हणतोय हा स्वतःला।
नाही, आता जी बातमी येत आहे नाका पोलीसची जी एक टीम आहे ती स्टुडिओच्या आतमध्ये गेली आहे आणि सगळ्या मुलांना त्यांनी रेस्क्यू केलेलं आहे. आता जी मोठी बातमी आहे जी मुंबई पोलिसांनी सांगितलेलं आहे की सगळ्या मुले जे होते ते 12 ते 15 मुले आतमध्ये होते त्या सगळ्यांना सेफली मुंबई पोलिसनी रेस्क्यू केलेलं आहे आणि आता सगळं मुले जे आहे ते बाहेर येत आहे आणि मुंबई पोलिसनी जे आहे ते एक टीमचं गठन केलं होतं. ते टीम जी होती ती हा माणूस जे मानसिक ते मेंटली अनस्टेबल आहे त्यांच्यासोबत मुंबई पोलीसची टीमनी जे आहे ते त्यांचे बोलणं झालं होतं आणि नंतर आता अशी एक बातमी अशी येत आहे की तो माणूस जे होता त्यांनी मुंबई पोलिसनी अरेस्ट केलेला आहे आणि सगळं मुले सुखरूप आहे ते सगळ्यांना मुंबई पोलिसनी रेस्क्यू केलेला आहे. जी, पण यातला महत्त्वाचा मुद्दा असा की त्याने एक नमूद केलं आणि त्यात उल्लेख करण्यात आलेला आहे की मी एकटा नाही आहे, माझ्यासोबत आणखी लोक आहेत. ही टोळी असू शकते, हे सिंडिकेट असू शकतं, मुलांना अशा प्रकारे किडनॅप करणं आणि आपल्या मागण्या वदवून घेणं. काय वाटतं आपल्याला? ही जी घटना घडलेली आहे पवई हिरानंदांच्या तिकडे घडली आहे आणि साकीनाका पोलिसना अशी बातमी आली होती 1 वाजता की एक अनस्टेबल माणसाने जे आहे 15 ते 20 मुलांना किडनॅप केलं होतं आणि नंतर जेव्हा साकीनाका पोलिसच्या ही बातमी मिळाली नंतर साकीनाका पोलिसची टीम जी आहे ती आतमध्ये गेली होती आणि त्यांनी जे आहे निगोशिएशन जे होता ते सुरू केलं होतं. हा जे व्हिडिओ आहे त्यामध्ये हा माणूस जे आहे ते असं बोलत आहे की माझ्यासोबत आणखी लोक पण आहे. पण आता मुंबई पोलिसनी हे पुष्टी नाही केली आहे की त्यांच्यासोबत किती लोक होते. पण आता जी बातमी येत आहे त्यामध्ये हे सगळे मुले जे आहे त्या लोकांना रेस्क्यू मुंबई पोलिसनी केलेले आहे. जी, शूटिंगचं ऑडिशन आहे असं सांगून या व्यक्तीनं या संपूर्ण मुलांना तिथे बोलावलं असं समजतंय. काय त्यातली माहिती आहे? हा जे स्टुडिओ आहे त्यामध्ये त्यांच्या जवळच एक स्कूल आहे पवईमध्ये आणि त्या सगळ्या मुलांना त्यांनी सांगितलं होतं की आम्ही एक फिल्म बनवतो आहे आणि आम्हाला ते ऑडिशनसाठी काही मुलं पाहिजे म्हणून 15 ते 20 मुलं जे आहे तिकडे गेले होते आणि नंतर हा माणसांनी त्या लोकांना बंधक बनवलेलं होतं. साकीनाका पोलिसला जेव्हा कळलं की असं घटना झालेली आहे नंतर साकीनाका पोलिसचे जे 12 पोलीस ऑफिसर होते ते तिकडे पोहोचले होते आणि नंतर त्यांनी निगोशिएशन सुरू केलं आणि त्या माणसांनी आता जे होते जे 10 ते 12 मुलं जे आतमध्ये होते त्या सगळ्यांना मुंबई पोलिसने रेस्क्यू केलेलं आहे आणि आणखी चौकशी जी आहे आता सुरू आहे. त्या माणूस एक बातमी अशी येत आहे की हा जो माणूस आहे ते मेंटली अनस्टेबल होतं आणि म्हणून त्यांनी या सगळ्या मुलांना बंधक बनवलं होतं. बरं, धन्यवाद प्रीती मॅडम, आपण या संदर्भात जी माहिती दिली आणि चर्चा केली त्यासाठी. आपण पाहतोय शूटिंगसाठी सर्व मुलांना इथे बोलावण्यात आलेलं होतं आणि या व्यक्तीनं या संदर्भातला एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट केलेला होता. तो व्हिडिओ सुद्धा आपण दोनदा ऐकलाय. यामध्ये त्याने सांगितलं की मी एकटा नाही आहे, माझ्यासोबत आणखी काही लोकसुद्धा आहेत. 20 ते 25 मुलांना अशा प्रकारे डांबून ठेवलं. त्यानंतर माझे काही प्रश्न आहेत जे मला त्या संदर्भात चर्चा करायची आहे असं त्याने या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे म्हटलंय. मैं रोहित आर्या। सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया है और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है। मेरे कुछ ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है। और मेरे कुछ सवाल है, मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने हैं, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है, लेकिन मुझे ये जवाब चाहिए। मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए। ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है, कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है। सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है। ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है। लेट्स चेंज 4 मैं सच में करने वाला हूँ। अगर ज़िंदा रहा तो मैं करूँगा, अगर मैं मर गया तो कोई और करेगा, लेकिन होगा ज़रूर। इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो, बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूँ और उसमें मर जाऊँ। मैं रोहित आर्या। सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया है और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है। मेरे कुछ ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है। आपण बघितलं की काही प्रश्न आहेत ज्या संदर्भातली उत्तरं हवी आहे त्यासाठी मी या मुलांना हॉस्टेज ठेवतोय असं हा रोहित आर्या या व्हिडिओमध्ये बोलताना आपल्याला दिसतोय। त्यानंतर पोलिसांनी आता याला अटक केलेली आहे। हा आरोपी रोहित आर्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि हा मनोरुग्ण असल्याचं सुद्धा समजतंय। शूटिंग आहे आणि शूटिंगचं ऑडिशन आहे असं सांगत या मुलांना इथे बोलावण्यात आलं। त्यानंतर त्यांना डांबून ठेवण्यात आलं। जवळजवळ तासभर हे संपूर्ण प्रकरण त्याच्या आधीचं आणि त्यानंतर या संदर्भातला एक व्हिडिओ समोर आला आणि त्यानंतर पोलिसांना याची माहिती मिळाली। पोलीस तिथे घटनास्थळी पोहोचले। त्यानंतर त्यांनी या मुलांना
बाहेर काढलं, मुलांची सुखरूप सुटका केलेली आहे. 6 दिवसांपासून मुलांचं शूटिंग सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे. आता यातली सर्वात मोठी घडामोड ती म्हणजे आरोपी रोहित आर्य याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. मुलांना खोलीत डांबून ठेवलं होतं. 20 ते 25 मुलं होती. शूटिंगच्या नावाखाली त्यांना इथे बोलावण्यात आलेलं होतं आणि काही प्रश्न आहेत. पैशांची मागणी नाही आहे. मला कुठल्याही प्रकारे तुम्ही प्रवोक करू नका की मी कुठलाही अनुचित प्रकार करू, असं सुद्धा या व्हिडिओमध्ये तो बोलताना दिसतोय. मात्र आता पोलिसांनी याला ताब्यात घेतलेलं आहे आणि याचे काय प्रश्न आहे, कुणाला त्याला प्रश्न विचारायचे आहेत आणि त्या संदर्भात त्याचं समाधान होतं का तेही पाहावं लागणार आहे. मात्र पोलिसांनी आता त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याची आता चौकशी केली जाते. पवई पोलीस घटनास्थळी पोहोचलाय आणि तिथे सध्या बंदोबस्त पाहायला मिळतोय. पूर्ण मुलांची, इथले जे संपूर्ण मुलं होते त्यांची सुटका करण्यात आलेली आहे. शूटिंगसाठी सर्व मुलांना इथे बोलवलं होतं. 6 दिवसांपासून इथे शूटिंग सुरू होती असं समजतंय आणि 15 वर्षाच्या आतील ही सर्व मुलं असल्याचं सुद्धा कळतंय. या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी या संदर्भातली माहिती देतील. कृष्णा, काय अपडेट? नक्कीच आपण पाहू शकतो रोहित आर्या ज्या व्यक्तीचं नाव आहे त्याने जे आहे ते संबंधित ऑडिशनची जी आहे ती पोस्ट बनवली आणि त्यानंतर मुलांना जे आहे ते एका मूवी पिक्चरच्या सिनेमाच्या ऑडिशनसाठी जे आहे ते या ठिकाणी स्टुडिओत बोलवलं. त्यानंतर त्यांना त्या ठिकाणी जे आहे ते दामून ठेवण्यात आलं आणि त्याने एक व्हिडिओ देखील जो आहे तो स्वतः आपल्याला माध्यमांसमोर आलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्या व्हिडिओमध्ये देखील तो पाहायला गेला तर त्याच्या काही मागण्या आहेत आणि त्या संदर्भात मला चर्चा करायची आहे, मला कुठलेही पैसे नको, काही नको, असं देखील जे आहे तो व्हिडिओमध्ये वारंवार बोलताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर ही व्यक्ती जी आहे याचं मानसिक संतुलन जे आहे ते व्यवस्थित नसल्याचं कारण देखील जे आहे ते समोर येताना आपल्याला पाहायला मिळतंय. ही अनस्टेबल जी व्यक्ती आहे ती असं देखील सांगण्यात येत आहे. परंतु आता जी सर्व मुलांना जे आहे ते रेस्क्यू करण्यात आलेलं आहे पोलिसांकडून जे आहे ते त्याला आता रोहित आर्या ज्या व्यक्तीने अनेकांना डांबून ठेवलं होतं मुलांना आणि त्याचबरोबर त्याला जे आहे ते पोलिसांनी त्वरित ताब्यात घेतलेलं आहे आणि जे आहे ते विचारपूस जी आहे ती अधिकची चौकशी मुंबई पोलीस करताना पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर ही व्यक्ती अनेकदा आपण पाहायला गेलं तर अनेक वेळा आपल्याला पाहायला गेलं तर ती व्यक्ती आंदोलन करताना देखील आपल्याला पाहायला मिळत होते आणि आज थेट त्यांच्या मागण्या संदर्भात तिच्या मागण्या पूर्ण होत नाही म्हणून देखील जे आहे ती व्यक्ती थेट असं पाऊल जे आहे ते टोकाचं पाऊल उचललेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु संबंधित या स्टुडिओमधून अनेक जे मुलं होती ऑडिशनसाठी आलेली आणि त्याचबरोबर माणसं देखील होती असं जो व्हिडिओतून आपला उल्लेख करताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यांना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, त्यांची सुटका केलेली आहे त्या स्टुडिओतून आणि रोहित आर्याला जी आहे ती ताब्यात घेतलेली आणि अधिकचा तपास जो आहे ते मुंबई पोलीस करेल आणि नक्की त्याच्या काय मागण्या होत्या हे देखील जे आहे ते अधिकचा तपास किंवा काय त्याचं म्हणणं होतं असं कृष्णा, मी देखील तुम्हाला जरा थांबवतो. दिलीप लांडे आमदार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. दिलीपजी, आपण हे संपूर्ण प्रकरण पाहताय. मुंबईतल्या पवई सारख्या ठिकाणी अशा प्रकारे मुलांना डांबून ठेवण्यात आलेलं आहे. काही प्रश्न आहेत त्याला विचारायचे आहेत, काय आपली प्रतिक्रिया? नाही, हे कळालं प्रकरण. एका रोहित आर्या नावाच्या माणसाने 17 मुलांना त्या ठिकाणी महावीर बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरला खाली बॅसमेंटला त्या ठिकाणी ठेवलेलं होतं आणि बातमी कळाल्यानंतर मी संबंधित लगेच डीसीपी त्या विभागाचे पोलीसचे सिनियर आहेत सोनवणे आहेत त्यांना मी लगेच सांगितलं. त्या ठिकाणी तातडीने पोलीस पोहोचले आणि पुढे काही न होता त्या माणसाला ताब्यात घेतला. तो ताब्यात येत नव्हता त्यामुळे पोलीस कायद्याने पोलिसांनी आपल्या पद्धतीने त्याच्यावरती कारवाई करून त्याला ताब्यात घेतलेलं आहे. हे करत असताना मला वाटतं फायरिंग पण करावी लागली. एक गोळी त्याला लागलेली पण आहे त्या आर्याला आणि सर्व 17 मुलं सुखरूप बाहेर आलेले आहेत. हे सांगत असताना डीसीपीने मला सांगितलं अँब्युलन्स पाठवा, मुलांना काय झालं बघावं लागेल. अँब्युलन्स पोहोचवली, स्थानिक कार्यकर्त्यांना तिथं पाठवलं आणि पोलिसांना मदत करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. मी 10 मिनिटात पोहोचतोय, रस्त्यातच आहे. वस्तुस्थिती या पद्धतीने आहे. पण या व्यक्तीचे काही प्रश्न आहेत जे त्याला विचारायचे आहेत आणि त्याचं समाधानकारक उत्तर त्याला हवंय. काय प्रश्न असू शकतात? अशा प्रकारे मुलांना डांबून ठेवलंय त्याने आणि या संदर्भात तुमच्यापर्यंत काही याआधी तक्रार पोहोचल्या होत्या का? नाही, याच्या अगोदर कुठली तक्रार आली नाहीये. त्या सोसायटीच्या लोकांनीही कधी तक्रार केली नाही की या पद्धतीने खाली असा पद्धतीने कारभार चालतो. आणि आता तिकडे विचारण्याच्या पूर्वी काय आलं त्याच्यावरती फायरिंग केल्यामुळे त्याला पोलिसांनी तातडीने घेऊन गेलेले आहेत
बरं. आणि पोलिसांशी मी चर्चा करत असताना डीसीपी सरांशी बोललो तर ते बोलले आम्ही नंतर थोडा सांगतो, कारवाई चालू आहे. दिलीपजी, एक बाब आपल्या लक्षात आणून द्यायची आहे, ती म्हणजे की याने या व्हिडिओमध्ये उल्लेख केला मी एकटा नाही आहे, माझ्यासोबत आणखी काही लोक सुद्धा आहेत. ही फार गंभीर बाब आहे, कारण हे एवढं मोठं कृत्य करणं एकट्याच्या बस नाही आहे, त्याला एकट्याला नसतं जमलं, किंवा तो मनोरुग्ण आहे असं सुद्धा बोललं जातं. एक मनोरुग्ण व्यक्ती एकटा कशा प्रकारे असं करू शकतो, तर त्याचाही आपल्याला शोध घ्यावा लागेल. ही बाब आपल्याला गंभीररित्या घ्यावी लागेल. तर त्याबद्दल मी स्थानिक जे सोनवणे म्हणून सिनियर आहेत त्यांना सांगितलं की हा माणूस 17 मुलांना एकटा करू शकत नाहीये. त्याला कुणाचं तरी पाठबळ असेल, ह्याच्यामध्ये कुणाकुणाचे हात आहेत, त्याला कोण पाठबळ देते, पाठबळ देणारे हात कोण आहेत, त्याची चौकशी करा आणि कसून चौकशी करून लोकांसमोर वस्तुस्थिती, सत्य परिस्थिती ठेवा. बरं, आपण सांगताय त्याला की गोळी लागलेली आहे, तर सध्या त्याची परिस्थिती काय? तो बोलण्याच्या अवस्थेत आहे, नाही आहे, गंभीररित्या जखमी आहे, काय आहे? अवस्थेमध्ये आहे. पोलिसांनी त्यांना घेऊन गेलेले आहे. मी त्यांना अँब्युलन्सची गरज होती, अँब्युलन्स पण दिलेली आहे आणि पोलीस आमच्या शिवसेनेच्या अँब्युलन्समधून त्यांना घेऊन गेलेले आहेत. ठीक, धन्यवाद दिलीपजी, आपण या संपूर्ण प्रकरणाशी आपल्याला जी काही माहिती दिली आणि न्यूज 18 नेटवर्कशी बोलला त्यासाठी. आपण पाहिलं या प्रकरणामध्ये दिलीप लांडे यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे की या आरोपीला सध्या गोळी लागलेली आहे. पोलिसांना तिथे तातडीने त्यांनीच पाठवलं आणि ॲम्ब्युलन्सची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. काही मुलं जर जखमी असतील तर त्यांना ॲम्ब्युलन्सद्वारे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावं, अशा सुद्धा सूचना दिलीप लांडे यांनी केलेल्या आहेत. आणि या प्रकरणाशी चौकशी जी आहे ती पोलीस आता करतायत आणि याला ताब्यात घेतलेलं आहे. आणि त्यावेळेला जी काही झटापट झाली त्यावेळेला या रोहित आर्याला गोळी लागल्याचं समजतंय. आता ही दोन दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवर पाहताय. पवईच्या स्टुडिओमधून ही मुलांची सुटका करण्यात आलेली आहे. काही मुलं या खोलीमध्ये कशा प्रकारे डांबून ठेवण्यात आली ते दिसतंय आणि दुसरीकडे जो आरोपी आहे रोहित आर्य त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला आता गोळी लागल्याचंही समजतंय. पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे आणि तो सध्या जखमी असल्याचं कळतंय. आता या प्रकरणाची पोलीस चौकशी करतील आणि त्यातून काय पुढे निष्पन्न होतं ते पाहावं लागणार आहे. काही प्रश्न आहेत जी मांडायची आहेत आणि त्याची अपेक्षित उत्तरं हवी आहेत, म्हणून आपण हे कृत्य करत असल्याचं व्हिडिओमध्ये रोहित आर्य याने स्पष्टपणे म्हटलेलं आहे. पैशाची मागणी नाही आहे, मात्र काही सवाल आहेत जे मला उभे करायचे आहेत, उपस्थित करायचे आहेत आणि त्याची समाधानकारक उत्तरं हवी आहेत. आत्महत्येच्या व्यतिरिक्त हा पर्याय सुचल्याचंही रोहितनं या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे. पवईतलं हे प्रकरण, मुलांना इथे शूटिंगच्या नावाखाली बोलावण्यात आलं. 6 दिवसांपासून इथे शूटिंग सुरू होती आणि मुलांना इथे डांबून ठेवलं. त्यानंतर आपल्या काही मागण्या आहेत त्या संदर्भातला व्हिडिओ पोस्ट केला. त्यानंतर आता याला अटक करण्यात आलेली आहे. जवळजवळ तासाभरापूर्वीची ही घटना आहे. सर्वात आधी व्हिडिओ समोर आला, त्यानंतर पोलिसांनी इथे घटनास्थळी धाव घेतली. आपण हा लेटेस्ट व्हिडिओ पाहतोय जिथे पोलीस आपल्याला घटनास्थळी पोहोचलेले दिसत आहेत. सध्या पोलिसांचा बंदोबस्त देखील या स्टुडिओच्या बाहेर आहे. राज स्टुडिओ म्हणून असं नाव आपल्याला इथं दिसतंय. पवईतलं हे स्टुडिओ आहे. इथे पिक्चरची शूटिंग सुरू आहे असं सांगत या मुलांना इथे शूटिंगसाठी बोलवण्यात आलेलं होतं. यातून आता स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी जी महत्त्वाची माहिती दिली आहे ती म्हणजे की या आरोपीला गोळी लागल्याचं समजतंय. त्यांना धमकीसुद्धा दिलेली होती की जर तुम्ही कुठलंही चुकीचं पाऊल उचलाल तर या संपूर्ण इमारतीसह या मुलांनासुद्धा जाळून टाकेल. मात्र पोलिसांनी सर्व मुलांची सुखरूप सुटका केलेली आहे. 17 मुलं होती ज्यांची सुटका करण्यात आली अशी माहिती दिलीप लांडे यांनी दिली आहे. आणि आता या आरोपीला गोळी लागल्याचंही समजतंय. या संदर्भातले सर्वात लेटेस्ट अपडेट म्हणजे हे की आरोपीला आता गोळी लागल्याची माहिती दिलीप लांडे यांनी दिलेली आहे. ते सुद्धा इथे 10 मिनिटात पोहोचतील अशी माहिती सुद्धा त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिली आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये मुलं सुखरूप आहेत. आरोपीला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. पोलीस सध्या घटनास्थळी पोहोचलेले आहेत. तिथे पोलिसांचा बंदोबस्त आहे. पवईमध्ये ही संपूर्ण घटना घडली. अगदी फिल्मी स्टाईल हे प्रकरण पाहायला मिळतंय की मुलांना हॉस्टेज करून ठेवलं, त्यानंतर एक व्हिडिओ पोस्ट केला. काही मागण्या आहेत, काही सवाल आहेत ज्याची उत्तरं हवी आहेत असं त्या व्हिडिओमध्ये तो म्हणतोय. पैशाची मागणी नसल्याचं त्याने स्पष्ट केलं. कुणाची त्याला बोलायचं आहे, कोणाशी बोलायचं आहे आणि काय मागण्या आहेत किंवा काय प्रश्न विचारायचे आहेत हे त्याने त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेलं नाही आहे. आता पोलीस या संदर्भात जेव्हा चौकशी करतील त्यातून काय पुढे येतं ते कळेल. मात्र यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा व्यक्ती
ही व्यक्ती जी आहे ती मनोरुग्ण असल्याचं कळतंय. यातली एक मोठी आणि महत्त्वाची एक घडामोड सध्या ब्रेकिंग न्यूज समोर येते. ऑडिशनच्या नावाखाली मुलांना इथे बोलावून डांबून ठेवलं. पवईच्या स्टुडिओमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे. पोलिसांच्या गोळीबारामध्ये हा आरोपी जखमी झाल्याची माहिती दिलीप लांडे यांनी दिलेली आहे. स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी दिलेली आहे. माहिती समोर आलेली आहे की पवईतील घटनेबाबत आमदार दिलीप लांडे यांनी ही माहिती दिलेली आहे. न्यूज 18 लोकमतशी बोलताना त्यांनी ही माहिती दिलेली आहे. ऑडिशनच्या नावाखाली या मुलांना इथे बोलावण्यात आलेलं होतं आणि त्यांना डांबून ठेवलं. या संपूर्ण प्रकरणाचे अपडेट घेऊयात. कृष्णा औटी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली माहिती देतील. कृष्णा, काय माहिती आहे? नक्कीच आपण पाहू शकतो रोहित आर्याने जे आहे ते अनेकांना जे आहे ते ऑडिशनच्या नावाखाली त्याला त्या स्टुडिओमध्ये बोलवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना डांबून ठेवलं. अनेक त्यांनी जे आहे ते व्हिडिओ जे आहे त्याने पोस्ट केले आणि त्याच्यातून असं देखील समोर येते की तो मानसिक रुग्ण आहे. परंतु या संपूर्ण ज्या मुलांना डांबून ठेवण्यात आलं होतं त्यानंतर जे आहे ते पोलिसांना देखील स्थानिकांनी कळवलं आणि त्या ठिकाणी पोलीस देखील दाखल झाले आणि त्यानंतर रेस्क्यू करण्याचा जो आहे तो प्रयत्न करण्यात आला. त्या दरम्यान रोहित आर्याला जो आहे तो ज्याचा व्हिडिओ आपण पाहिला की तो मी स्वतःला जाळून घेईल या संदर्भात तो वक्तव्य करताना आपल्याला पाहायला मिळाला. त्याला आता ह्या पोलिसांनी बचावादरम्यान रेस्क्यू करण्याच्या दरम्यान जे आहे तो जखमी झालेला आहे आणि त्वरित त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये देखील जे आहे ते हलवण्यात आलेलं आहे मुंबई पोलिसांनी त्वरित. बरं कृष्णा, यातली महत्त्वाची माहिती ती म्हणजे की गोळीबारात त्याला गोळी लागल्याचं कळतंय. म्हणजे पोलिसांशी त्याची काही झटापट झाल्याचंही समजतंय. काय त्या संदर्भातली माहिती? नक्कीच आपण पाहायला गेलं तर तब्बल 25 ते 30 लहान मुलं जे आहे ते आहे त्याच्यासोबत आणि त्यांना दाबून ठेवले आणि त्याचबरोबर अनेक लोक देखील त्याच्यात सामील आहे असं जे आहे ते उल्लेख केलेला आहे त्याने त्या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर त्याच अनुषंगाने पोलीस जे आहे ते आपली रेस्क्यू करत होते विद्यार्थ्यांना तेव्हा देखील जे आहे ते त्याने झटापट केली अशी देखील माहिती येते की त्याने पोलिसांसोबत झटापटी दरम्यान जे आहे ते त्याला दुखापत झालेली आहे. त्यामुळे असं देखील समोर येते की या सर्व संपूर्ण दरम्यान या रेस्क्यू दरम्यान जे आहे ती झटापट दोघांमध्ये म्हणजे पोलिसांसोबत आणि दीपक आर्यासोबत ह्यांमध्ये झटापट झाली आणि त्या दरम्यान जे आहे तो जखमी झालेला आहे. काही हत्यार त्या रोहितकडे होते का? त्या संदर्भातली काही माहिती मिळाली आहे? अद्याप अधिकची माहिती मिळालेली नाही. कुठले त्याने हत्यार जे आहे ते शस्त्र सोबत बाळगलं होतं का याची देखील जी आहे ती अद्याप माहिती मिळालेली नाही. परंतु आपण पाहायला गेलं तर व्हिडिओमध्ये तो स्वतः देखील म्हणतोय की मी या सगळ्यांसोबत मी स्वतःला देखील जाळून घेईल असा देखील जे आहे तो उल्लेख त्या व्हिडिओच्या माध्यमातून करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जर त्याने असा उल्लेख केलेला असेल तर त्याने त्याची तयारी सुद्धा केलेली असेल. तिथे आजूबाजूच्या परिसरामध्ये जर त्याला इमारत पेटवायची असेल तर त्याने कुठल्या तरी प्रकारची व्यवस्था सुद्धा तशी केली असेल. पोलिसांना तपासात तसं काही आढळलंय काय? अद्याप कुठलीही माहिती जी आहे ती पोलिसांकडून देण्यात आलेली नाहीये. परंतु ज्या जखमी झाल्यानंतर त्वरित त्याला जवळच्या रुग्णालयात जे आहे ते शासकीय रुग्णालयात जे आहे ते त्वरित आर्याला जे आहे ते त्वरित हलवण्यात आलेलं आहे मुंबई पोलिसांकडून. जी, आता दुसरा मुद्दा तो म्हणजे मुलांच्या सुटकेचा. सर्व मुलांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे असं समजतंय. कोणी मुलं तिथलं जखमी झालंय का त्या संदर्भातली काही माहिती मिळते का? कारण आपण थोड्या वेळापूर्वी दिलीप लांडे यांच्याशी संपर्क केला तेव्हा त्यांना पोलिसांनी असं सांगितलं की इथे जर मुलं जखमी असतील तर त्यांच्यासाठी ॲम्ब्युलन्स पाठवावी. तर ॲम्ब्युलन्स सुद्धा पाठवण्यात आली आहे. तर काही मुलांना इजा झाल्याचं काही कळतंय का? अद्याप पाहायला गेलं तर मुलांना जे आहे ती कुठली इजा झालेली नाही अशी देखील जी आहे ती माहिती समोर येते. पण आता मुंबई पोलीस जे आहे ते रेस्क्यू केल्यानंतर विचारपूस जी आहे ते मुलांची करत आहेत. अधिकची माहिती तपास जे आहे ते मुंबई पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळते. नक्की कुठल्या मुलाला लागला आहे का दुखापत झाली का याची अधिकची माहिती आहे मुंबई पोलीस हे नक्की त्यांना किती वाजता त्या ऑडिशन निमित्त जे आहे ते बोलवण्यात आलं कसं त्यांना संपर्क करण्यात आला ह्या विद्यार्थ्यांना या मुलांना कसं संपर्क करण्यात आला ह्या सर्वाचा अधिक तपशील जे आहे ते मुंबई पोलीस घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र हे मुलं कुठली होती? ही स्थानिक मुलं होती की कुठून बाहेरगावून सुद्धा आलेली होती? त्याबाबत काही माहिती मिळतेय? अद्याप कुठलीही माहिती जी आहे ती अस्पष्ट आहे. कारण त्या संपूर्ण मुलं कुठून आली होती नेमकी कशा प्रकारे त्यांना कुठल्या ऑडिशनच्या निमित्ताने ह्या ठिकाणी ह्या स्टुडिओत बोलवण्यात आलं
पहिला संपर्क कोणी साधला, कारण आपण पाहायला गेलं तर जो त्याने देखील त्या व्हिडिओच्या माध्यमातून आर्याने असा देखील उल्लेख केलेला आहे की माझ्यासोबत अनेक लोक या संदर्भात जुडले गेलेले आहेत, माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. त्यामुळे अद्याप संपूर्ण ही माहिती जी आहे ती त्याने कसा संपर्क साधला, कशा प्रकारे त्याने बोलवण्यात आलं, त्या संपूर्ण मुलांना कशा प्रकारे एकत्र ह्या स्टुडिओत आणण्यात आलं, याचा संपूर्ण तपास जो आहे तो आता मुंबई पोलीस करतीलच आणि या संपूर्ण गोष्टीचा आढावा तपास जो आहे तो मुंबई पोलीस करणार आपल्याला पाहायला मिळतात. कृष्णा, या आधी जेव्हा आपण या संदर्भात बोलत होतो त्यावेळेला तुम्ही माहिती दिली होती की हा रोहित आर्या जो आहे त्याने या संदर्भातलं पोस्ट केलेलं होतं की ऑडिशन होतीये चित्रपटासाठी आणि 6 दिवसापासून इथे शूटिंग सुरू असल्याचंही बोललं जातंय. तर त्याने 6 दिवस या संपूर्ण प्रकरणाची प्लॅनिंग केली असावी किंवा त्याबाबत इतर स्थानिक लोकांना कसं काय कळलं नाही?